नमस्कार प्रेक्षको, सत्यस्पर्श लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शिराळा नगरपंचायत निवडणुकीतील उत्साहवर्धक आणि विकासाभिमुख वातावरणातून तयार झालेली एक महत्त्वाची बातमी। शिराळा शहरात गेल्या काही वर्षात झालेल्या सकारात्मक विकासामुळे नगराध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला आहे। निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी विराज इंडस्ट्रीजचे नेते विराज नाईक, माजी सभापती सम्राट नाईक, रणजित नाईक, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित नाईक आणि भूषण नाईक उपस्थित होते। मानसिंगराव यांनी सांगितले की अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले आहे। विरोधकांकडे विकासाचे स्पष्ट व्हिजन नसल्याने त्यांनी नमूद केले आहे। जनतेचा राष्ट्रवादी पक्षाला प्रचंड प्रतिसाद असून सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी रणधीर नाईक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सामान्य जनतेसाठी कार्य करणारे कणखर नेते आहेत। त्यांच्या माध्यमातून शिराळा शहराला सातत्याने विकास निधी मिळत आहे आणि पुढे मिळत राहील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली। बैठकीला अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि उत्साही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यस्पर्श न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गावडे।